भर पावसातही विकासकामांची पाहणी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील स्वतः रस्त्यावर उतरल्याचे चित्र आज लोणी आणि कोल्हार परिसरात पाहायला मिळाले। सोमवारी सकाळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोणी खुर्द आणि लोणी परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी कोल्हार नांदूर शिंगोटे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा दर्जा, वाहतुकीची व्यवस्था आणि पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा ग्रामस्थांसमवेत आढावा घेतला। पाहणीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। यानंतर लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या महामार्ग आणि गटर बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली। नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या आणि सूचनांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। यातील सर्वात विशेष बाब म्हणजे मुसळधार पाऊस सुरू असतानाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोणी येथील एका पंक्चर दुकानातच जनता दरबार भरवला। मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या निवेदनांच्या माध्यमातून मांडल्या। प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून संबंधित विभागांशी संपर्क साधत प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ सूचना देण्यात आल्या। यानंतर कोल्हार येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली। कामातील त्रुटी निदर्शनास आणून देत अधिकारी आणि ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। भर पावसातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विकासकामांचा आढावा घेणे, नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या भूमिकेमुळे उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत केले।